गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त। श्री स्वामी समर्थ। नमस्कार श्रोते हो, तर आपण श्री स्वामी समर्थांना त्रिवार वंदना करून आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। तुमच्या मनात स्वामींचा जप करताना कोणती काळजी घ्यायची किंवा स्वामींचा जप जपण्यापूर्वी आपण एका देवाचा जप अवश्य जपला पाहिजे, तो म्हणजे दत्तगुरूंचा। त्याची माहिती मी सांगणार आहे। कोणता स्वामींचा मंत्र प्रभावी आहे, कशासाठी कोणता मंत्र वापरतात याची माहिती पाहूया। तर बघा, स्वामींचा जप खूप श्रद्धेने करायचा आहे। स्वामींचा जप करताना नियमित करायचा आहे। आज केला उद्या नाही केला असं करून चालणार नाही, त्याला नियमितता पाहिजे। जप करताना मन चित्त स्थिर असावे, लक्षात घ्या। जपाचा अर्थ समजून घ्यायचा आहे। जप अगदी सावकाश घाई न करता करायचा आहे, नाहीतर आपल्या मागं कुत्रं लागल्याने आपण जप करत असो असं करायचं नाही। जपाचा अर्थ समजून घ्यायचा आहे। जप सावकाश घाई न करता करावा। जपाचे उच्चार शुद्ध असावेत, एक त्रुटी करता कामा नये। नाहीतर आपली मराठी भाषा अशी आहे ज्याच्यामध्ये एखादा शब्द आपण चुकीचा बोललो तर त्याचा अर्थ देखील वेगळा निघतो, त्यामुळे लक्षात घ्या। जपाचा स्वर मध्यम असावा, अस्पष्ट उच्चारात जप करू नये। स्वामींचा मंत्र स्वच्छ वाणीने जपावेत। स्वामींचा जप करत असताना आळस नाहीतर तुम्ही जांभळ्या देता, म्हणजे मला पण येत होत्या आधी, पण आता जर तुम्ही व्यवस्थितरित्या एकचित्त मनाने केलं तर तुम्हाला आळस येणार नाही। कंटाळा करू नका। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्वामींचा जप करण्यापूर्वी काय म्हणल्या होत्या, तर स्वामींचा जप करण्यापूर्वी श्री दत्तगुरूंचे स्मरण करायचे आहे। स्वामींचा जप करण्यापूर्वी दत्तगुरूंच्या मंत्राचे श्रद्धापूर्वक पठण करायचे आहे। स्वामी हे मुख्य दत्तावतार असल्यामुळे दत्तगुरूंचे मंत्र स्मरण आधी करणे अत्यावश्यक आहे। खूपच महत्त्वाची गोष्ट आहे। बघा, मी तुम्हाला काही मंत्र सांगणार आहे, ते स्वामींचे मंत्र जपू नयेत। कोणतेही 2 मंत्र निवडायचे, सर्व मंत्र जपायचे नाहीत। स्वामींचे मंत्र नियमित जपावेत, त्यामध्ये खंड पडून देऊ नये। अतिशय श्रद्धेने मंत्र जपावेत। आपल्याला सोपे वाटतील तेच मंत्र घ्यायचे आहेत आणि जपसंख्या कोणतीही निवडायची नाही, तर 11, 21, 31, 108, 1008 यापैकी कोणतेही चालेल। तुम्ही 11 म्हटलात तरी चालेल, पण नियमित असावी आणि स्वामींचे श्रद्धापूर्वक पठण केलेले मंत्र लगेच तुम्हाला फळ देतील। आता बघा, स्वामींचे मंत्र प्रभावी व शीघ्र फलदायी आहेत। स्वामींचे मंत्र हे भक्तांचे मन खंबीर करणारे आहेत। भक्तांना संकटसमयी हे मंत्र तारतात असा अनुभव आहे। स्वामींचे मंत्र हे मनशांती प्रदान करतात आणि सर्व प्रकारची मनोकामना पूर्तीसाठी मंत्रे वापरतात। पण तुम्ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की तुम्ही नियमितता महत्त्वाची आहे। आणि स्वामींचा मंत्र लाभ जो आहे तो स्वामींचं मंत्र हे भीती नष्ट करून उन्नती प्रदान करतात। स्वामींचे मंत्र हे भक्तरक्षक आहेत। अस्थिर मस्तक स्वामींच्या मंत्र जपाने स्थिर होते। काही पारमार्थिक लाभ देणारे हे मंत्र आहेत। तर बघा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ह्याची जपसंख्या 11, 21, 108 इतकी असावी। आता पुढील मी मंत्र जे सांगणार आहे ते पुढील भागात सांगणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।